नमस्कार सर्वांना। आज आपण रथसप्तमीची पावन कथा ऐकणार आहोत। रथसप्तमीचे व्रत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला केले जाते। या सूर्यदेवांची उपासना केली जाते। सूर्योदयापूर्वी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील कष्ट दूर होतात। रथसप्तमी सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार, सूर्याला अर्घ्य, शांती आणि समाधान नांदते। घरातील सर्व क्लेश दूर होतात। प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रथसप्तमीची कथा। एकेकाळी काकवट नावाच्या साम्राज्यावर राजेश वर्मा नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता। राजाला अनेक वर्ष अपत्य नव्हते। राज्याला वारस मिळावं म्हणून त्याने अनेक देवी देवतांची मनोरे पूजा केली। नवस ईश्वर कृपेने त्यांना एक पुत्र प्राप्त झाले, परंतु ही आनंद फार काळ टिकली नाही। राजाचा पुत्र मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता। राजा आणि राणी अत्यंत दुःखी झाले। एके दिवशी त्या राज्यात एक साधू महाराज आले। राजाने त्यांची आदरातिथ्य केले, सेवा केली। ते सेवाभावाने प्रसन्न होऊन साधूंनी काही मागण्यास सांगितले। तेव्हा राजा आपल्या पुत्राच्या व्यतिरिक्त साधूंना सांगतो। साधू महाराज म्हणाले, राजा, हे सर्व पूर्व कर्मफळ, पण योग्य उपाय केल्यास यातून मुक्ती मिळू शकते। साधूंनी राजांना सांगितले की जर राजा रथसप्तमीचे व्रत विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने करील आणि भगवान सूर्यदेवांची उपासना करील तर त्याच्या पुत्राचे दुःख नक्कीच दूर होईल। राजाने साधूंनी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीचे व्रत केले। सूर्यदेवापूर्वी स्नान, सूर्यदेवांना अर्घ्य दिले, दान धर्म केला आणि सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली। सूर्यदेवांच्या कृपेचा चमत्कार। सूर्यदेवांच्या कृपेने राजाचा पुत्र हळूहळू पूर्णपणे निरोगी झाला। राजाच्या राज्यात पुन्हा सुख, समृद्धी आणि आनंद नांदू लागला। म्हणूनच असे मानले जाते की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने रोग, दुःख, मांस आणि संकटे दूर होतात आणि जीवनात आरोग्य, यश व तेज प्राप्त होते। जय सूर्यदेव। रथसप्तमीच्या दुसऱ्या भगवान श्रीकृष्णांचे पुत्र सांब यांना आपल्या शारीरिक बळाचा व आरोग्याचा फार अभिमान झाला होता। त्या अभिमानामुळे त्यांनी दुर्वास ऋषींचा अपमान केला। त्यामुळे दुर्वास ऋषींनी त्यांना कुष्ठरोगाचा शाप दिला। या प्रसंगानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पुत्राला भगवान सूर्यनारायणांची उपासना करण्याची आज्ञा दिली। पितेची आज्ञा पाळून सांबांनी श्रद्धेने सूर्यदेवांची आराधना केली। सूर्यनारायणांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळाली। जय हो सूर्यदेव।